वाघमारे येतो मी, त्या बिल्डरची आज तक्रार करणार आहे. सध्या जे काय करशील ते सांभाळून काळजी घे. होय, पण वाघमारे आज ना एकदम फ्रेश वाटते हो. म्हणजे एकदम वेगळीच एनर्जी फील होते बघा मला. का रे असं का? हो, तुमच्या हातनं आंघोळ घातली ना तुम्ही मला. तुमच्या हातात ना वाघमारे काय वेगळीच जादू आहे बघा. म्हणजे बघा की तुम्ही केलेलं जेवण बी एवढं चविष्ट बनते आणि आता तुमच्या हातांमुळे माझे गाल कसे चमकायला लागलेत बघा. बास, कुठं आहे बघ आपण, कुणीतरी ऐकल. हो, ऐकू दे की मग. माझी बायको आहे, माझ्या बायकोशी कुठं काय बोलायचं ते मी बघीन ना. येत्यात. कोणतरी बघल, हात सोड पटकन. वाघमारे आज ना तुमचा हातच सोडू वाटत नाही बघ. मग मी जाधव साहेबांना सांगू की माझ्या नवऱ्याला आज मला सोडवत नाहीये, मला सुट्टी द्या. हा, तुम्ही कशाला सांगताय? मी सांगतो, थांबा. हे गप्प, हात सोड. काय होत हे? हा, तुला विचारत रे, तुला माझं गोंडुल. तुझ्या वाईट मनावर बाल परिणाम होतील बाबा. असं बघायचं. तुलाच म्हणतोय मी. अरे पप्प्या, तशी नसतंय ते बाल. ए पप्या, अरे त्याला काय बाल मनाचं म्हणतोस? तू काय म्हातार मनाचा आहेस? आणि बहिणीकडे लक्ष देण्यापेक्षा ना जरा टपरीकडे लक्ष दे. तुझ्या बहिणीकडे लक्ष द्यायला ना मी आहे, कळलं? होय सत्य दादा, त्याला सांगत होतो तर. हे कळलं का? तू बी का नाही पैसे दे चाची, त्याला नाही पेला चा. हो भारती मॅडम, रणविजयने तुम्हाला त्या रूटवरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज मागेल होतं, ते आलंय का आपल्याकडे? सर आलंय, पण काही कॅमेराचं फुटेज बाकी आहे सर अजून. फॉलोअप करा लवकर, ते महत्वाचा एव्हिडन्स आहे. काय मंजू सर, आज खूप खुश दिसतेस. हा सराव रोजच असते की. चांगलंय चांगलंय. पण त्या आरोपीच्या गाडीचा स्फोट झाला होता, त्याच्यात अजून काही माहिती, इन्फॉर्मेशन काही मिळाली का आपल्याला? नाही हो सर, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. खबरींना पण सांगितले माहिती काढायला, पण अजून म्हणावी तशी माहिती नाही मिळत. लवकरच आपल्या हाताला काहीतरी लागलं पाहिजे. मला SP साहेबांचा फोन आला होता. बहुतेक त्या चौकशीमध्ये त्यांना काही सापडलं नसणार, म्हणून अजून एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली त्यांनी, आणि ते इथे येणार आहेत चौकशीला पुन्हा. म्हणजे सर पुन्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची? हो भारती मॅडम, अहो घाबरू नका, आपली काही चूकच नाहीये, तर काय सापडणार आहे त्यांना? आणि हे बघा, अशा चौकशी चालूच राहतील. असं म्हणा ना की प्रामाणिकपणाची एक किंमत मोजतो आपण. पण हा, आपल्याला या केसमध्ये लवकरात लवकर काहीतरी क्लू मिळाला पाहिजे, नाहीतर त्यांना असं वाटायचं की आपण काही करतच नाही आहोत, ऍक्शनच घेत नाही आहोत. हो सर. कसं आहे, याच्या मागे कोण आहे, हे सगळं कोणी घडवलंय, तो सापडला ना तर चौकशीच रद्द होऊन जाईल. म्हणजे मौर्य सर पण परत जॉईन होतील ड्युटीवर? हो, एकदा खरा गुन्हेगार सापडला आणि केसच सॉल्व्ह झाली तर कशाला होईल चौकशी? त्यांना रणविजयचं सस्पेन्शन रद्दच करावं लागेल. तुम्ही काळजी करू नका सर, आम्ही गुन्हेगारांना शोधायचा पूर्ण प्रयत्न करू. मौर्य सर लवकरच जॉईन होतील, बघा तुम्ही. पण तपासाचा वेग वाढवा. हा, लागा कामाला. काही करून तात्यासाहेबांविरोधात लीड मिळालीच पाहिजे. या स्फोटामागं त्यांचाच हात हे सिद्ध करायला हवं, पण कसं? नमस्कार, मी शाहूपुरी वॉर्डचा नगरसेवक सत्यजित सुरू. बस का साहेब, अख्ख्या पंचक्रोशीत तुम्हाला कोण नाही ओळखत. बोला, काय काम काढलं? एक बिल्डर आहे, त्याच्याबद्दल तक्रार द्यायची होती मला. त्याची सगळी बेकायदेशीर कामं चालू आहेत. तो एक बेकायदेशीर बिल्डिंग बांधतोय. तशी मी पोलिसात रीतसर तक्रार दिलेली आहे आणि ह्या फाईलमध्ये त्याच्या बेकायदेशीर कामांची सगळी माहिती आहे. सर, माझी तुम्हाला विनंती आहे की
तुम्ही लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करा. सामान्य माणसानं लुबाडतोय तो माणूस. करू करू लवकरच कारवाई करू. तुम्ही नक्की कराल ना कारवाई? अरे बाबा किती काय तुला ना. अरे बाबा करतो बोललेत की ते. बाकीची पण काम असतात की तेच नाही. पण लयच घाई तुला ना माझी बिल्डिंग पाडायची. म्हणजे ह्यानी कारवाई केली नाही तर तू स्वतः जाणार का हातोडा घेऊन? वेळ आली ना तर ते बी करीन. आणि हातोडा अशाच जागी घालीन ना की तुझी बिल्डिंग कधी उभीच राहणार नाही. ए सत्या, तू ना आयुष्यात बघितली नसेल एवढी रक्कम खर्च केली त्या बिल्डिंगवर मी. पण तुला पाडायचीच असेल ना तर तेवढी भरून द्यायची ऐपत पण ठेव. यो पैशाचा माज ना मला नको दाखवू. मी तुला सामान्य माणसांना लुबाडू देणार नाही म्हणजे नाही. हे बघ, तुझ्या नाकावर टिच्चून आहे ना त्या बिल्डिंग मधली घरं इकून तुला दाखवणार मी. मी बी बघतो की कसं घर ऐकतोस ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकदा का सत्यानं कार्यक्रम फिक्स करायचा ठरवला ना तर तो फिक्स करतोच. आणि आता माझ्या टप्प्यात तू आहेस, तुझी बिल्डिंग. एकदा खरा गुन्हेगार सापडला आणि ही केस सॉल्व्ह झाली तर कशाला होईल चौकशी? त्यांना रणविजेचं सस्पेन्शन रद्दच करावं लागेल. भारती मावशी, बॉम्बस्फोट करून त्या आरोपींना ज्यांनी मारलं ना त्यांना लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. त्याशिवाय मौर्य साहेबांना न्याय नाही मिळणार. मंजू अगं सीआयडी शोधते ना त्यांना, मग आपण कशाला? ते शोधतील कोण आहेत ते. अहो पण आपण त्यांना मदत करू शकतो ना. हे बघा, ग्राउंड लेवलवर आपल्याकडनं जितकं होऊ शकते तितकी आपण त्यांना मदत करायची. मंजू हे बघ, मला माहितीये तू प्रामाणिक आहेस आणि तुला या केसचा तपास करायचा आहे. अगं पण जरा सांभाळून राहायला हवं ना. किती मोठी लोक असतील ना यात इन्व्हॉल्व माहिती नाही आपल्याला. आणि सीआयडीला कशाला लागते ना आपली गरज, मग कशाला जायचं? आणि त्यांच्यावरती पण वरून प्रेशर असेलच की. सीआयडी वर? हो अगं मंजू, स्वतःचं नाव लपवण्यासाठी इतका मोठा बॉम्बलाच घडवून आणला. म्हणजे विचार कर ना, त्यांचे हात कुठवर पोचलेले असतील. तुम्ही तात्यासाहेबांबद्दल बोलताय ना? बघा, तुम्हाला पण माहिती आहे सत्याच विश्वास ठेवत नाही आणि पुरावे गोळा केल्याशिवाय मी सिद्ध बी करू शकत नाही की तात्यासाहेब या सगळ्याचे सूत्रधार आहेत. मला काय पण करून लवकरात लवकर पुरावे गोळा करावे लागतील. मंजू, मला असं वाटतंय तू या गोष्टीचा नाद सोडून द्यावास. अहो अगं तुझा संसार आहे, तुझी नोकरी आहे चांगली, मग कशाला हवंय ना हे सगळं? आणि तू मनापासून तपास करून सुद्धा ना तुझ्या हाताला काही नाही लागणार आहे, मला माहितीये. नाही भारती मावशी, मी आता शांत बसत नसते. तात्यासाहेबांनी सगळ्याचा विश्वासघात केलाय. फक्त सत्याचाच नाही, त्यांना निवडून देणाऱ्या, त्यांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विश्वासघात केलाय. आणि याची शिक्षा त्यांना मिळायलाच पाहिजे.